बुद्धाय। श्रद्धा बुद्धी संपन्न शील संपन्न आपण सर्वच उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल कामना, खूप खूप आशीर्वाद। आज परत आपण एक धर्म चर्चा करूया। आजच्या धर्मचर्चेचा जो विषय आहे, वर्षवासामध्ये चीवरधारी आणि उपासक उपासिकांची कर्तव्य। आपल्या सर्वांनाच माहीत आहे, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा वर्षवासाचा काळ म्हणजे आपल्या सर्वांसाठी अतिशय धम्मचिंतनासाठी, धम्माचं अध्ययन करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण गंभीरतेचा काळ असं म्हटलं जातं। कारण या कालावधीमध्ये ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या विहारामध्ये जे जे भिक्षू, ज्या ज्या भिक्षुनी या वर्षावासाच्या कालावधीमध्ये 3 महिन्याचं जे काही अधिष्ठान घेतात, एका ठिकाणी जे काही वास्तव्य करतात, तर ते वास्तव्य करण्याच्या माध्यमातून परिसरातील अनेक उपासक उपासिकांना त्रिरत्नाच्या प्रती अनंत श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी एक प्रकारे सुवर्ण संधी मिळते। त्रिरत्नाच्या प्रती अनंत पुण्यकर्म करण्याची जी संधी मिळते आणि सर्वांगिक दृष्टीने जे काही धम्म पालनाचे जे विषय असतात, ते धम्म पालनाचे विषय आपल्याला या वर्षवासाच्या कालावधीमध्ये समजून घेण्यासाठी खूप मोठी मदत होत असते। कारण या कालावधीमध्ये प्रत्येक उपासक उपासिका विहारात जातात, एकत्र जमतात आणि रोजच विहारात जाऊन एकत्र जमून तिथे गेल्यानंतर धर्मचर्चा करतात, धर्मप्रवचन ऐकतात, साधना करतात, मैत्री भावना करतात। तर या माध्यमातून अनंत पुण्यकर्म हे उपासक उपासिका या कालावधीमध्ये वर्षवासामध्ये ते करत असतात। आणि म्हणूनच हा सर्वांच्यासाठी अतिशय लाभकारी काळ असं म्हटलं जातं। भिक्षू आणि भिक्षुणी सुद्धा हे जेव्हा 3 महिन्याचं एके ठिकाणी राहण्याचं जे काही वर्षवासामध्ये अधिष्ठान घेतात, तर ते सुद्धा आपली जी व्यक्तिगत दिनचर्या असते, जी व्यक्तिगत साधना असते, जे व्यक्तिगत जे काही शील पालनाचे नियम असतात, विनय असतात, ते अधिकाधिक पाळण्याचा प्रयत्न करतात। कारण 12 महिन्यापैकी 9 महिने केवळ भ्रमणामध्ये जातात आणि भ्रमणामध्ये गेल्यानंतर कळत न कळत छोट्या मोठ्या प्रवासामध्ये चुका होतातच। प्रवास म्हटलं तर कधी कधी वेळेवर भोजन नाही मिळत, कधी कधी अडीअडचणी येतात, कारण तो प्रवास आहे। तर त्याच्यामुळे अशा छोट्या मोठ्या कळत न कळत भ्रमणामध्ये चुका होतात आणि या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या चुकांची एक प्रकारे कबुली म्हटलं तरीही चालेल। ते भिक्षू आणि भिक्षुणी चांगल्या प्रकारे चुका दूर करतात आणि अधिकाधिक स्वतःला शीलामध्ये प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न करतात, समाधीमध्ये प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न करतात, प्रज्ञेमध्ये प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न करतात। तर अशा प्रकारे या वर्षवासाच्या कालावधीमध्ये भिक्षू आणि भिक्षुणी, उपासक आणि उपासिका हे चारही जे बुद्ध शासनाचे मुख्य असे पिलर असं म्हटलं जातं, की ज्यामुळे बुद्ध शासन हे 4 लोकांनी पूर्ण होते। चारही लोक अतिशय मनापासून या वर्षवासाच्या कालावधीमध्ये गहन अशा धम्माचं अध्ययन करण्याचा मनापासून प्रयत्न करतात।
बरेच असे उपासक उपासिका आहेत की जे महिन्यातील 4 उपोषोत्तर करतातच, परंतु या कालावधीमध्ये बरेच असे उपासक उपासिका आहेत की जे कोणी 1 महिन्याचे, कोणी 2 महिन्याचे, कोणी कोणी तर तब्बल 3 महिन्याचेही उपोषताचं पालन करणारे असतात. आणि म्हणूनच हा जो काळ आहे सर्वांच्यासाठी धम्माच्या माध्यमातून हा धम्मचिंतनाचा काळ असं म्हटलं जातं, अनंत पुण्य करण्याचा काळ असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या धम्माचा काळ सुंदर प्रकारे घालविण्यासाठी धम्मचिंतनामध्ये हा संपूर्ण काळ कशा प्रकारे जाईल यासाठी काही कर्तव्य आपल्याला पूर्ण करता आली पाहिजेत, तरच हा काळ सर्वांना एक प्रकारे अनंत पुण्यासाठी सुखदायी लाभकारी ठरू शकतो. जसं आपण ते पहिलं कर्तव्य जर पाहतो म्हटलं तर रोज आपण विहारामध्ये जातो. तर रोज आपण विहारामध्ये जातो तर आपली जाण्याची एक पर्टिक्युलर वेळ असते. आपण वेळ असते. पहिल्यांदा आपण काय करतो, सुरुवातीला ज्या वेळ आपण ठरवतो त्या वेळेवर काही दिवस जातो, पण मध्यंतरी कधी कधी काय होते, मग वेळेचं आपल्याला भान राहत नाही, आपण अवेळी सुद्धा जायला लागतो. ठीक आहे, एखाद्या वेळेस अडचण येऊ शकते, 1-2 वेळाही अडचण येऊ शकते, काही कामं येऊ शकतात, पण कधी कधी काही जणांना मग अशी सवय पडून जाते, चालतेच आहे, होतेच आहे, जाणंच आहे, जायचंच आहे. मग अशामुळे कधी कधी ते वेळेचं भान ठेवत नसल्यामुळं ते एक प्रकारे वेळ निघून जाते आणि मग एक प्रकारे ते खंडन होते. तर पहिलं जे कर्तव्य आहे, प्रत्येक उपासिकांनी प्रत्येकाने वेळेला खूप महत्त्व दिलं पाहिजे. ठरलेल्या वेळेवर आपण गेलं पाहिजे. ठरलेल्या वेळेनुसार आपण चांगल्या प्रकारे आपली सुरुवात केली पाहिजे. जर ठरलेल्या वेळेनुसार आपण सुरुवात जर केली तर आपली दिनचर्या ही अधिकाधिक सुंदर बनते, अधिकाधिक धम्ममय बनते. हा, एखाद्या वेळेस एखादं काम येऊ शकतो, काही अडचण येऊ शकतो, नाही पोहोचू शकतो वेळ, ती गोष्ट निराळी आहे. पण शक्यतो आपला सर्वांचाच असा प्रयत्न असला पाहिजे की ठरलेल्या वेळेनुसार आपण आपल्या या दिनचर्याला, धम्माच्या दिनचर्याला आपण सुरुवात करायला पाहिजे. तसंच विहारामध्ये गेल्यानंतर एक अधिष्ठानपूर्वक आपण विहारात गेलं पाहिजे. जसं बऱ्याच जणांना कधी कधी काय होतं, विहारात तर जातात आणि विहारात गेल्यानंतर आपलेच इकडल्या तिकडल्या चर्चा करायला सुरुवात करतात. तसं घडायला नको. जेव्हा आपण घरातून बाहेर पाय टाकतो, विहारात जाण्यासाठी पाऊल ठेवतो, तेव्हा संकल्प करून निघाला पाहिजे की आज मी विहारामध्ये चालले आहे. माझ्या कायेच्याद्वारे, माझ्या वाचेच्याद्वारे, माझ्या मनाच्याद्वारे कुठल्याही प्रकारे अकुशल कर्म घडलं नाही पाहिजे, चुकीचे शब्द सुद्धा निघाले नाही पाहिजे. तर अशा प्रकारे संकल्पयुक्त आपण घरातून बाहेर पडलं, विहारामध्ये आलं की आपल्याकडनं कधीही अनुचित व्यवहार किंवा अनुचित गोष्टी कधीही विहारामध्ये घडणार नाहीत. ना आपण कधी चाड्या चुगली करणार, ना कधी आपण व्यर्थ बडबड करणार, ना अनवॉन्टेड गोष्टीला आपण कधी महत्त्व देणार. म्हणून विहारामध्ये आल्यानंतर नेहमी आपण धर्माच्याच विषयाला अनुसरून चर्चा केली पाहिजे आणि शक्यतोवर धर्मप्रवचनामध्ये, धम्मदेशनामध्ये नितांतपणे शांततेचं सहकार्य दिलं पाहिजे. कारण या जगामध्ये अनंत असे दृश्य सत्व असतात, प्राणी असतात की जे तथागताची देशना ऐकतात. म्हणून आपल्या या चुकीमुळे, आपल्या वर्तनामुळे, आपल्या बोलचालीमुळे विहारामधली शांतता भंग नाही झाली पाहिजे. हे सुद्धा प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून ते एक प्रकारे योगदान दिलं पाहिजे. जसं आणखी तिसरं कर्तव्य असतं आपलं की विहारामध्ये गेलं तर विहाराची साफसफाई, नीटनेटकेपणा, स्वच्छता असली पाहिजे. तसंच आपण जे विहारामध्ये जातो ते सुरुवातपासून ते शेवटपर्यंत एक प्रकारे आपला आपण युनिफॉर्ममध्येच गेलं पाहिजे. कारण बौद्ध धर्मामध्ये उपासकांचं जे युनिफॉर्म आहे ते म्हणजे पांढरे वस्त्र ज्याला म्हटलं जातो. आपण एक अशी सवय लावून घेतली पाहिजे की 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मी माझ्या या सफेद वस्त्रावर, पांढऱ्या वस्त्रावरच विहारामध्ये जाईल. म्हणजे हा एक धम्माचा एक प्रकारे दिसण्यासाठी, प्रदर्शनासाठी आणि सर्वांना एक प्रकारे प्रेरित करण्यासाठी एक प्रकारे हे एक सुंदर प्रकारे आपल्याकडनं एक प्रेरणा मिळू शकते. म्हणजे
ज्या प्रकारे एखादं स्कूल जर असेल त्याला युनिफॉर्म पाहिजे, हे एक प्रकारे आपले 3 महिन्याचा जो काळ असतो, हे एक प्रकारे धम्माचं स्कूल समजूनच म्हटलं तरी चालेल. तर एक असं आपलं सुद्धा आपण या दिवसामध्ये नितांतपणे एक व्हाईट ड्रेसवरच आपण, व्हाईट कपड्यावरच आपण विहारामध्ये जाण्याची आपण सवय ठेवली पाहिजे. म्हणजे यामुळे वातावरण सुंदर दिसेल, प्रदर्शन सुंदर होईल आणि एकता दिसेल, सुंदर वाटेल. तसंच या आणखीन जसं धर्मगुरूच्या प्रती जे काही कर्तव्य असतात, वेळेवर भोजनदान असतात, काही आवश्यक वस्तू असतात, हे सुद्धा आपण वेळेनुसार विचारपूस करून आपण दिल्या पाहिजे, जेणेकरून त्यांच्याही दिनचर्येमध्ये आणि आपल्याही दिनचर्येमध्ये कुठलाही खंड पडणार नाही, कुठल्याही प्रकारे बाधा उत्पन्न होणार नाही, कोणाच्याही शिलामध्ये आपण शीलभंग करण्याचं कारण ठरणार नाही. असं प्रत्येकानं एकमेकांच्या विषयी काळजी घेतली पाहिजे, हे सुद्धा आपण एक कर्तव्य म्हणून जपलं पाहिजे. तर अशा प्रकारे कर्तव्याला जाणून जर हे आपण आपल्या या वर्षवासामध्ये दिनचर्येला सुरुवात जर केली आहे आणि हा वर्षवासाचा काळ सुंदर प्रकारे अशा वातावरणामध्ये जर घालविला, तर अनंत असा लाभ आपल्याला या वर्षवासामध्ये मिळत असतो. एक तर आपल्याला चांगल्या प्रकारे सुंदर वेळेवर जाण्याची सवय लागते, सुंदर प्रकारे नियमानुसार आपल्याला सफेद वस्त्र आपल्या युनिफॉर्म मध्ये जाण्याची सवय लागते, सुंदर प्रकारे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आपल्या अनवॉन्टेड विचार, जे काही अनवॉन्टेड चर्चा असतात त्या थांबल्या जातात. म्हणजे चांगल्या चांगल्या सवयी आपल्याला अशी दिनचर्या जर आपण जर ठेवली, तर आपल्याला चांगल्या सवयी लागतात आणि अधिकाधिक स्वाभाविक रीतीने, नैसर्गिक रीतीने धम्माचं पालन आपल्याकडनं काटेकोरपणे सहजतेनं होतं. सहजतेनं आपलं शिलाचं पालन होतं, सहजतेनं आपण समाधीचा अभ्यास करू शकतो आणि सहजतेनं आपल्यामध्ये प्रज्ञेचाही चांगल्या प्रकारे विकास व्हायला मदत होते. अशी दिनचर्या आणि कर्तव्य दक्षता समजून घेऊन जर आपण सुरुवात केली, तर म्हणजे आपल्यापासून आपण सर्वांच्यासाठी एक प्रकारे, एक लोककल्याणासाठी एक प्रकारे आपण योगदान देऊ शकतो या निमित्ताने. आणि धम्म आपल्याला तोच शिकवतो की स्वतःचं कल्याण करा आणि स्वतःसोबत इतरांचंही कल्याण करण्यासाठी आपण योगदान दिलं पाहिजे. जसं एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. कधी कधी जर आपल्याला त्याचा अर्थ समजला नाही, ज्या काही गोष्टी आपण करतो आहे त्या गोष्टीचा अर्थ जर आपल्याला वेळेवर समजला जर नाही, तर एक प्रकारे आपलं नुकसान होतं. आपला काळ तसाच निघून जातो की ज्या काळामध्ये कुठलाही फायदा आपल्याला होत नाही. यामध्ये एक सुंदर प्रकारे उदाहरण आपल्याला देता येईल भगवान बुद्धाच्या काळामधलं. भगवान बुद्ध एकदा कोलीय प्रदेशामध्ये हरिद्रावसन हे हरिद्रावसन नावाचं जे काही एक गाव होतं, या गावामध्ये भगवान बुद्ध एकदा काही काळापर्यंत वास्तव्याला थांबले होते. आणि याच कालावधीमध्ये एक पूर्ण नावाचे आणि एक सेनी नावाचे 2 असे मित्र होते की ज्यांनी 2 प्रकारच्या व्रताला धारण केलं होतं. पूर्ण नावाचा हा जो व्यक्ती होता, याने कुक्कुर व्रत म्हणून धारण केलं होतं आणि सेनी नावाचा हा जो व्यक्ती होता, याने गोव्रत म्हणून धारण केलं होतं. आता कुक्कुर व्रत याचा अर्थ असा होतो, कुक्कुर म्हणजे पालीमध्ये कुक्कुर म्हणजे कुत्र असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या प्रकारे कुत्र्याची दिनचर्या असते, कुत्र कसं एक प्रकारे तोंडाने त्याच्या म्हणजे हाताने कुठल्याही प्रकारे अन्न खात नाही, तर तो तोंडाने खातो. तर या व्यक्तीने कुक्कुर व्रताचं एक प्रकारे संकल्प केला होता की मी कुक्कुर व्रताचं पालन करेल म्हणून. मग पूर्णाने जो कुक्कुर व्रताचा हा जो एक प्रकारे संकल्प केला होता, तर कुक्कुर व्रताचं पालन करत असताना तो माणूस असून सुद्धा म्हणजे हाताने जेवण करत नव्हता, हाताने घेऊन तो अन्न ग्रहण करत नव्हता. तर ज्या प्रकारे कुत्र जसं अन्न खातं तोंडाने, अशा प्रकारे तो माणूस असूनही तोंडाने असं अन्न खात होता. आणि सगळ्या प्रकारचे त्याचं जे आचरण बिलकुल जसं कुत्र कसं इकडे तिकडे पडतं, कुठंही बसतं, कुठंही लोळतं, अशा प्रकारे हा माणूस असून बिलकुल कुत्र्याची एक प्रकारे दिनचर्या धारण केल्यामुळे त्याचं जीवन तसं बनलं होतं, त्याचं व्रत तसं बनलं होतं. कारण त्याला असं वाटत होतं की मी हे खूप कठीण व्रत करत आहे, कुक्कुर व्रत.
तसंच त्याचा जो मित्र होता ज्याचं नाव सेनी होतं, यानं गोव्रत म्हणजे ज्या प्रकारे गाय कशी चरते, गाय कशी चारा खाते, हा माणूस असून एक प्रकारे तसंच चरत होता, तसंच अन्न खात होता चरल्यासारखं. तर असं या दोन मित्राने दोन प्रकारच्या व्रताला धारण केलं होतं आणि त्या पद्धतीनं ते आचरण करत होते. त्या पद्धतीने त्यांची दिनचर्या त्यांनी सुरुवात केली होती. आणि दोघांनाही असा अहंकार असा उत्पन्न झाला होता की आम्ही जे काही व्रताचं पालन करतो आहे हे खूप श्रेष्ठ आहे, हे आम्हाला मुक्ती प्रदान करणारं व्रताचं पालन आहे, असं त्या दोघांच्याही मनामध्ये अहंकार उत्पन्न झाला होता. मग दोघांनाही असं वाटायचं की आम्ही खूप चांगलं पालन करतो. आणि एकदा ते भेटल्यानंतर काय त्यांच्यामध्ये अशी चर्चा झाली की म्हणते तुझ्यापेक्षा मीच जास्त अधिक कठीण पालन करतो व्रताचं. दुसरा म्हणते नाही, मीच तुझ्यापेक्षा अधिक जास्त व्रताचं पालन करतो. असं करता करता त्या दोघांचंही एक प्रकारे बोलता बोलता वादामध्ये रूपांतर झालं. अचानकपणे ते भगवंताकडे गेले आणि भगवंताला त्यांनी हे आपल्या मनातील जे काही वाद उत्पन्न कशा प्रकारे झाला हे त्यांनी भगवंताला सांगितलं. भगवंताला सांगितल्यानंतर कुक्कुर व्रताचं पालन करणारा जो पूर्ण होता याने भगवंताला विचारलं की भगवान, मी खूप वर्षापासून या कुक्कुर व्रताचं पालन करतो आहे, तर मग माझी गती कशी होणार? तर भगवान बुद्ध म्हणतात, पूर्ण तू आहे ना, विचारू नकोस की तुझी गती कशी होणार, कारण मी जर तुझी गती जर सांगितली तर तुला दुःख होईल. मग त्याला असं वाटलं की मी इतकं सुंदर पालन करतो व्रताचं आणि भगवान बुद्ध म्हणतात की हे तुम्हाला विचारू नको, जर मी सांगितलं दुःख होईल म्हणजे नेमकं झालं काय? मी तर संकल्प चांगला केला आहे आणि कुक्कुर व्रताचं मी मनापासून पालन करतो आणि भगवान असे का म्हणतात? मग भगवंताला याचना केली, भगवान मला सांगा, जसंही असेल, जीही गती होणार असेल ती मला स्पष्टपणे सांगा. आणि मग भगवान त्याच्या व्रताच्या विषयी विश्लेषण करतात. म्हणते बघ, तू कुक्कुर व्रताचं पालन करत आहे. ज्या प्रकारे कुत्र जसं जीवन जगत आहे, कुत्र्याची जशी दिनचर्या आहे, तशा प्रकारे तू माणूस असून एक प्रकारे तू दिनचर्या धारण केलेली आहे. मग तू विचार कर, कुत्र्याची जी दिनचर्या आहे तर ती कुत्र्याची गती तुला कशी होताना दिसते? कुत्र मातीत लोळते, कुत्र कुठंही पडतं, कसंही पडतं, कुत्र भुंकतं. हे एक जनावर आहे, एक ते प्राणी आहे. परंतु तूही एक प्राणी, पण तू उच्च दर्जाचा प्राणी असून, उच्च दर्जाचा सत्व असून, तू एक मनुष्य असून जर एक कुत्र्याच्या दिनचर्याला एक प्रकारे धारण जर केलं जर असेल, मग तू विचार कर की तुझी गती कशी होईल. अर्थातच कुत्र्यासारखी गती होईल. आणि मग त्याला खूप दुःख वाटलं पूर्णाला की एवढ्या दिवस ते कुक्कुर व्रताचं मी पालन केलं, परंतु माझं सगळं व्यर्थ गेलं, कारण या माध्यमातून माझी कुठलीही गती चांगली होणार नाही, बिलकुल कुत्र्यासारखी गती होणार म्हणून. मग हे मित्राची गोष्ट ऐकून, मित्राची हकीकत ऐकून, सेनीय नावाचा जो व्यक्ती होता की ज्याने गोव्रताला धारण केलं होतं, गायीच्या व्रताला एक प्रकारे गायीची दिनचर्याचं व्रत धारण केलं होतं. मग त्यानेही आपल्या मनातील विचार की भगवान, जर माझ्या मित्राची अशी कुत्र्यासारखी गती होते कुक्कुर व्रताचं पालन केल्यामुळे, मग मी गोव्रताचं पालन करते, तर माझी गती कशी होणार ते सांगा. तर भगवान म्हणते, सेनिया, तू सुद्धा मला नको विचारू. नाही म्हणते भगवान, मला जाणूनच घ्यायचं आहे. आणि मग भगवान म्हणतात की बघ, गाय ही चरते, चारा खाते, गायीला बोलता येत नाही, ती एक मुकी प्राणी आहे. पण तू सुद्धा एक श्रेष्ठ दर्जाचा प्राणी असून, उच्चतर दर्जाचा प्राणी असून, तू त्या चरणाऱ्या गायीसारखं जर तू दिनचर्या धारण जर केली असेल, मग गायीची जशी गती होती तशी तुझी होणार. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट की तू मनुष्य असून तुझी अशी गती होणार. मग त्यालाही दुःख होते. आणि मग त्याला दोघांनाही समजते की आपण जे व्रताचं पालन नक्की केलं, परंतु चुकीच्या मार्गाने ते व्रताचं पालन केलं. चुकीची दिनचर्या आपण आरंभ केली. चुकीची दिनचर्या आरंभ केल्यामुळे, चुकीच्या व्रताचं पालन केल्यामुळं आपली गती एक मनुष्य असूनही एक प्रकारे जनावरासारखी होणार आहे, हे त्या दोघांनाही कळलं. आणि मग त्यांनी भगवंताला ती शरण गेले आणि म्हटलं, भगवान, आजपासून आम्ही शरणागत तुमचे अनुयायी म्हणून स्वीकार करा.
मग भगवंतांनी दोघांनाही उपदेश केला, धर्माचा उपदेश केला आणि धर्माच्या माध्यमातून मग ते समोर जीवन जगले आणि त्यांचं कल्याण झालं. हे उदाहरण सांगण्याचं तात्पर्य हे आहे की या वर्षवासाच्या कालावधीमध्ये जे आपण विनयाचं पालन करतो, ज्या व्रताचं आपण पालन करतो, आपण मनुष्य आहोत, आपण धर्माचं पालन करतो, धर्मव्रताचं पालन करतो, तर आपला असा विश्वास असला पाहिजे की नाही, एक मी मनुष्य आहे, एक मनुष्य असल्यामुळे मी धर्माचं पालन करतो, धर्मव्रताचं पालन करतो, उपवासाचं पालन करतो, तर माझी गती इतरांसारखी नाही होणार, इतर प्राण्यासारखी माझी गती होणार नाही. का होणार नाही? कारण मी मनापासून या कालावधीमध्ये सुंदर प्रकारे धर्माचं पालन करतो, धर्मासारखी माझी दिनचर्या आहे, धर्माच्या नियमाप्रमाणे मी माझ्या उपवासाच्या व्रताचं पालन करतो. तर अशा प्रकारे तुम्हाला स्वतः कर्माच्या प्रती, तुमच्या कर्मसिद्धांताच्या प्रती इतका विश्वास उत्पन्न झाला पाहिजे, तुम्हाला इतकी श्वासते आली पाहिजे की नाही, माझं येणारं मरण जरी आलं, पण मरत असताना माझं मरण कधीही एक प्रकारे आक्रार विक्रार स्वरूपामध्ये होणार नाही, माझी गती, मरणाची गती दुर्गती होणार नाही, तर तिचं रूपांतर नक्की सुगतीमध्ये होईल. का सुगतीमध्ये होईल? कारण मी सुंदर प्रकारे धर्माचं पालन करतो, धर्मव्रताचं पालन करतो, उपवासाच्या व्रताचं पालन करतो. म्हणून इतकी श्वासोती तुम्हाला तुमची ही दिनचर्या सुरुवात केल्यानंतर तुम्हाला तुमच्यामध्ये आली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने हा जो वर्षवासाचा जो काळ आहे, ही जी वर्षवासामध्ये जी कर्तव्य आहे पूर्ण करत असताना, या कर्तव्याचं तुम्हाला अधिक सुंदर प्रकारे, अशा प्रकारे तुम्हाला फळ हा धर्म प्रदान केल्याशिवाय सोडणार नाही. कारण धर्म अशी गोष्ट आहे की जे तुम्ही करता, जे तुम्ही कर्म केले, तर तुम्हाला त्या कर्माचे फळ नक्की धर्म हा तुम्हाला देतोच. असं कुठलंच कर्म नाही की जे कर्म तुम्ही केलं आणि त्याचं तुम्हाला फळ मिळणार नाही. भगवंताचा धम्म हा कर्मफळाच्या प्रती अतिशय सुंदर प्रकारे, एक प्रकारे मनुष्याला जागृत करतो. जसे तुम्ही कर्म कराल तसे तुम्हाला नक्कीच फळ मिळणार. अशा प्रकारे या वर्षवासाच्या कालावधीमध्ये प्रत्येकाचं एक कर्तव्य चांगल्या प्रकारे धर्माच्या माध्यमातून, व्रताच्या माध्यमातून परिपूर्णपणे करण्याचा प्रयत्न जर केला, तर हा आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेचा हा जो वर्षावासाचा काळ असतो, हा सर्वांच्यासाठी अतिशय लाभकारी जातो आणि आपली गती एक प्रकारे सुंदर गती तर होतेच, पण सगळ्या प्रकारचा लाभही आपल्याला होतो आणि शारीरिक मानसिक स्वास्थ्याचाही आपल्याला अनंत लाभ होतो. आणि म्हणून या अनंत लाभाला समोर ठेवून पुण्य संपादन करण्याच्या माध्यमातून एक प्रकारे वर्षवासामध्ये प्रत्येकाने एक कर्तव्य पूर्ण म्हणून या वर्षवासाकडे पाहायला पाहिजे, जाणीवपूर्वकतेनं आपल्याला पाहता आलं पाहिजे, धम्मदृष्टीने आपल्याला याच्याकडे पाहता आलं पाहिजे आणि प्रत्येकाने वेळेवर प्रत्येकाची कर्तव्य जे आहे ते पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे. तर नक्कीच आपल्याला त्याचा सर्वांच्यासाठी, परिवारासाठी, सर्वांच्यासाठी खूप उत्तम प्रकारे लाभ होऊ शकतो. तर अशा प्रकारे या त्रिरत्नाच्या प्रतापाने सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो आणि सर्वांसाठी हा वर्षवासाचा काळ अतिशय अनंत लाभकारी ठरो, असा मी सर्वांच्या प्रती आशीर्वाद करते.